तर यवतमाळमधील 3891 महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत। 50 लाख लाडक्या अपात्र ठरणार। निकषात न बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला दिलेत। आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना या 5 ते 6 प्रकारच्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही। आता तुम्ही अजिबात 1500 रुपयाची वाट पाहत बसू नका। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी वाईट बातमी समोर आलेली आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता या 10 जिल्ह्यांमध्ये कायमचा बंद करण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा आता 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा निर्णय घेतलेला आहे। या योजनेच्या माध्यमातून खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे, ज्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये जवळपास 10 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले आहे। त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे। अजिबात वाट पाहू नका या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो। 10 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही अजिबात ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहू नका। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाही। इथून पुढे कधी या 10 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही असे सांगण्यात आलेले आहे। आणि यापुढे येणारा एकही हप्ता या जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही। त्याचं कारण सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट केलेले आहे। हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कदाचित तुम्ही हे कारण ऐकलं असेल, तुम्हाला सुद्धा माहित असेल, जवळपास 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा फॉर्म भरलेला आहे आणि महिला म्हणजे त्या महिलांच्या नावावर त्यांनी फॉर्म भरले। अशा प्रकारच्या सांगून त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या बरेचसे पैसे आता त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केलेले आहे। 14,000 वरून आता 21,000 पुरुषांचं नाव आलेलं आहे समोर, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार का असं सुद्धा आपल्याला दिसून येते। अशी खोटी नाटी कागदपत्र जमा करून, बघा, खोटी कागदपत्रे काढून त्यांनी लाभ घेतलेला आहे असल्याचं सरकारला लक्षात आलेले आहे। त्यामुळे पुढे सांगणार आहे की या कोणत्या त्या 10 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना 1 रुपये सुद्धा मिळणार नाही इथून पुढे। आणि नवीन अपडेट आता समोर आलेलं आहे, त्यामुळे या 10 जिल्ह्यात पैसे कोणत्याही जिल्ह्यात वाटप होणार नाही। जर तुम्ही राहत असाल या 10 जिल्ह्यांपैकी तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1 रुपये सुद्धा देऊ नका असं राज्य सरकारचं म्हणणं आहे, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आता त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेपासून खरोखर वळगले जाणार आहे का, याची नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आता 5 मिनिटांपूर्वी आलेली आहे। बघा, या 5 ते 6 प्रकारच्या लाडक्या बहिणी इथून पुढे 1500 रुपये कामचे बंद करण्यात आल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला या 10 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही नसाल तर तुम्हाला अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। बघा, तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं आणि 10 जिल्ह्यांपैकी दुसऱ्या जिल्ह्यात राहत असाल तर अजिबात घाबरायची गरज नाही, कायमस्वरूपी तुमचा लाभ चालूच राहणार आहे। सरकारच्या माध्यमातून 14,000 पुरुषांनी मागच्या महिन्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेचा पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केलेले आहे अशा प्रकारचे त्यांच्या सरकारला फसवणूक करून त्यांचे महिलांच्या नावावर त्यांनी पैसे घेतलेले आहे। पण हे आता यापुढे असं होणार नाही। आता याची चौकशी जोरात चालू आहे। जवळपास 21,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता घेतलेला आहे, नवीन बातमी समोर आली। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, कारण हे जे जवळपास 21,000 पुरुष जे सापडले आहेत तर ते या 10 जिल्ह्यांपैकी आहेत। बघा, 21,000 जे पुरुष आता सापडले या 10 जिल्ह्यांपैकी आहे, म्हणून या 10 जिल्ह्यांमध्ये लाभ बंद करण्यात येणार आहे। सरकारने या 10 जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील त्या सर्वांचा लाभ आता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव जर या 10 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल 10 जिल्ह्यांमध्ये तर काळजी करू नका, तुम्हाला पैसे येतील, पण ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला येणार नाही। या 10 जिल्ह्यांमध्ये तुम्ही असाल तर इथून पुढे 1 रुपया सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही। कदाचित तुमची योजना बंद सुद्धा पडू शकतं। यामध्ये सर्वात जास्त मोठी जी चौकशी सुरू झालेली आहे ती चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट खाता असू द्या, महाराष्ट्र बँक असू द्या, बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असू द्या, या बँकांमध्ये जर 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना खातं असेल, त्यांनी या बँकेमध्ये जर असेल तर तुमची कठोर चौकशी करण्यात येणार आहे। बघा, आता जिल्ह्यांची नावं सांगितली, या जिल्ह्यांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुमची कठोर
चौकशी सुरू करण्यात येणार ही मोठी बातमी समोर आली आहे। कारण या 5 बँकांमध्ये 14 ते 21 जे पुरुष आहे, ज्या पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे, त्यांच्या सरकारची चौकशी दरम्यान सापडलेले आहे। बघा आता 14,000 वरून 21,000 पुरुष सापडलेले आहेत चौकशी दरम्यान। याचे लाभ घेणाऱ्या लाडक्या म्हणजे याचा जो लाभ घेतो त्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून कडक पावले उचलले आहेत। त्यामुळे कोणकोणत्या 5 ते 6 प्रकारच्या बहिणी अपात्र केले जाणार आहे, तसेच कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये इथून पुढे हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि इथून पुढे येणारा एकही हप्ता त्यांना मिळणार नाही। आणि आता जे 5 मिनिटापूर्वी अपडेट आलेला आहे, तर बघा या ठिकाणी सर्वात लक्षपूर्वक आता ऐका कोणकोणते जे जिल्हे असणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव जर असेल, तुमचा जिल्हा जर असेल, तर तुम्हाला सुद्धा आता यापुढे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। सकाळपासून अपात्र होण्याची संख्या वाढलेली आहे। अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पण जवळपास 3 ते 4,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे। तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजना लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये जवळपास ज्या बहिणी खरंच गरीब आहेत, गरजू आहेत, त्यांच्यावर सुद्धा आता अन्याय होत आहे, दिसून येतोय। कारण लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे, पण त्यांच्यावर सुद्धा आता अन्याय होत आहे। कारण 10 जिल्ह्यांमध्ये जर ते राहत असाल तर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना बघा, पण लाडक्या बहिणींना यापुढे बाहेर काढलेलं गेलं आहे। आता या बहिणींना सुद्धा बाहेर काढण्यात आले आहे, तर याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। हे तुम्हाला पुढे सांगतो कोणकोणते ते कागदपत्र असणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र केलेले आहे। जर आधार कार्ड बँक खात्याचे लिंक केलं असेल तर अशा सुद्धा लाडक्या बहिणींना या योजनेपासून अपात्र केल्याची माहिती समोर आलेली। ज्यांना कायमचं ओळखण्यात आलेलं आहे ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच मोठी दुःखद बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांचा बंद होतोय, कारण त्या 10 जिल्ह्यांमध्ये राहतात। पण या 10 जिल्ह्यांपैकी राहून जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुम्ही काय करू शकता ती सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहूया। लाडकी बहीण योजना आम्ही काढली आहे, परंतु या लाडकी बहीण योजनेचा गैरवापर घेतला गेला आहे। म्हणून लाडक्या बहिणींनो अनेक महिला यामध्ये आपल्याला दिसून येते की पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे। 14,000 तुम्ही आताच ऐकलं असेल पुरुषांनी फॉर्म भरले आहे। याची खोटी नाटी कागदपत्र जोडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। यांना काढण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। सरकारने स्पष्ट केलेलं आहे की याचं मागचं कारण काय झालेलं आहे, तर याचं मागचं कारण म्हणजे यांना काढण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। फोटो वगैरे काढून अर्ज भरलेला आहे। इतक्याच नाही तर यापुढे जे डॉक्युमेंट लागतं ते सर्व डॉक्युमेंट त्या 10 जिल्ह्यांपैकी पुरुषांनी दिलेला आहे। म्हणून त्या 10 जिल्ह्यांमध्ये आम्ही चौकशी सुरू केलेली आहे। बघा त्यांनी चौकशी सुद्धा सुरू केलेली आहे। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा या योजनेपासून अपात्र केले गेले आहे। तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि बँकेला जर जोडलं असेल तर अशा सुद्धा लाडक्या बहिणींना यामध्ये अपात्र केल्याची माहिती समोर आलेली आहे। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना यामध्ये अपात्र केले जाणार आहे हे सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे। याबद्दल मनातले काही न बोलता सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेले अपडेट आम्ही आता देत आहोत। त्यामध्ये आता एवढ्याच नाही तर यापुढे येणारा जे पण नवीन गैरप्रकार समजणार आहे तो जिल्ह्याचा लाभ सुद्धा आता बंद करण्यात येणार आहे। म्हणजे आता 10 जिल्ह्यांमध्येच नाही तर यापुढे येणारा जर पुरुषांनी लाडक्या बहिणींच्या नावावर फॉर्म भरले असतील त्या जिल्ह्यांची नाव सुद्धा समोर येणार आहे। पण आता या 10 जिल्ह्यांमध्ये लाभ बंद झालेला आहे आणि यामध्ये सर्वात मोठं कारण आहे पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे। आता याचं आपण महत्त्वाची माहिती पाहूया। कोणकोणते जिल्हे असणार आहे ते तुम्हाला जिल्ह्यांची नाव सांगतो। आणि सर्वात प्रथम जे तुम्हाला आता कागदपत्राची जी मागणी करण्यात आलेली आहे ती कागदपत्र सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता यामध्ये सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे ते आपण पाहूया। सर्वात पहिलं जे रेशन कार्ड आहे बघा, सर्वात प्रथम जे अपडेट आहे रेशन कार्ड पांढरे होतं, परंतु त्याच म्हणजे आता त्यांना केसरी रेशन कार्ड म्हणून तुम्ही फॉर्म भरलेला आहे हे सुद्धा एक कारण आलेलं आहे। आणि फक्त पिवळे आणि केसरी रेशन कार्ड चालणार नाही असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं त्यावेळेस त्यांनी पिवळे किंवा केसरी रेशन कार्डचा गैरवापर करून या योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला आहे। आता सरकारी कर्मचाऱ्याला पैसे देऊन त्यांनी चुकीच्या मार्गाने रेशन कार्ड काढल्याचं सरकारला त्या गोष्टी समजल्या आहे। म्हणून लाडक्या बहिणींना
लाडक्या बहिणींना कायमचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 ते 6 प्रकारच्या ज्या लाडक्या बहिणी आहे यामध्ये 5 आणि 6 प्रकारचे जे आहे त्यामध्ये जवळपास 50% लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहे। बघा 5 ते 6 प्रकारच्या ज्या लाडक्या बहिणी त्या 50% आता अपात्र होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर इथून पुढे लाभ पाहिजे असेल तर कृपया करून तुमचा नंबर या 10 जिल्ह्यांमध्ये नसावा, तरच तुम्हाला व्यवस्थितपणे लाभ मिळणार आहे। दुसरं बघा, दुसऱ्या नंबरचा प्रकार आहे तो म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं असेल आणि अशा जवळपास 1.5 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये अपात्र केले गेले आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही आता लक्षपूर्वक बघा, कारण यामध्ये जवळपास 50% लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले आहेत। त्यामुळे तुम्हाला काय काय करायचं आहे तुम्हाला सांगतो। यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी काय काय केलं आहे, त्यांचं आधार कार्ड जे आहे जर ते बँक खात्याशी जोडलं आहे परंतु आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने जोडणं आलेलं आहे। बघा आधार कार्ड बँक खात्याशी तर जोडलेलं आहे पण ते चुकीच्या पद्धतीने जोडलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना डायरेक्ट म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट तुमचा हप्ता बंद करण्याचा ठराव केलेला आहे। लाडक्या बहिणींनो आधार कार्डवरचं जे नाव असेल ते नाव व्यवस्थित बघा, जन्माचा दाखलावरचे जे नाव असेल ते वेगळं आहे का आणि तुमच्या आधार कार्डवरचे नाव वेगळं आहे का ते आता तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। बघा आधार कार्डवरती नाव फक्त एकरी भाषेत आहे का, म्हणजे इंग्लिशमध्ये नाही तर मराठीमध्ये आहे का ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे। मग आता काय होतंय, एकरी भाषेत अजिबात नाव चालणार नाही। पूर्ण नाव म्हणजे आता तुम्हाला पूर्ण नाव तुम्ही अपडेट करावं लागेल, तुमची जन्मतारीख पूर्ण अपडेट करावं लागेल तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे। पहिले ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं अपडेट नव्हतं, पण आता वेगवेगळे अपडेट सरकार आणत आहे। म्हणून या माध्यमातून भरपूर बहिणींना आता लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेला आहे। आता यामध्ये दुसरा प्रकार काय घडतोय की लाडक्या बहिणींना बघा आता जन्मतारीख सुद्धा आता बदल झालेली आहे। लाडक्या बहिणींचा आता या ठिकाणी दाखल केलेले आहे ते 1980, 1970 किंवा 1999 अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींचं फक्त एकरी भाषेत जन्मतारीख आणि परंतु यामध्ये आधार कार्डवरती आता चुकीचा दाखल केल्यामुळे लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या तारखा दाखवत आहे, पूर्ण तारीख त्यांना दाखवत नाही। म्हणजे पूर्ण बर्थ डेट त्यांना महिना तारीख वगैरे ते पूर्ण दाखवत नाही, म्हणून त्यांचा आता लाभ बंद करण्यात येणार आहे असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। इथून पुढे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून गैरवापर कोणीही सुद्धा लाभ घेऊ नये यासाठी हे नियम आता लावण्यात आलेला आहे। आता हे सर्व तपासणी जी आहे ते ती मशीनद्वारे होणार आहे। ही जी तपासणी होते मशीनद्वारे होणार आहे, त्यामुळे आधार कार्डवरचं नाव वेगळं, जन्म दाखल्यावरचं नाव वेगळं, नाव वेगवेगळ्या प्रकारचं थोडं जर मिस्टेक असेल तरी सुद्धा ते आता चालणार नाही। तुमचा अर्ज डायरेक्ट बाद करण्यात येणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कधी सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे। सर्वांनी लक्षात ठेवून पुढे सांगतो काय काय तुम्हाला कोणकोणत्या 10 जिल्ह्यात पैसे आता बंद होणार आहे, जिल्ह्यांची नाव तुम्हाला सांग। लाडक्या बहिणींनो आता जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल, सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट आलेलं आहे, त्याचं कारण मत सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे। तुम्हाला सुद्धा आता सांगितलं की लाडक्या बहिणींना 21,000 पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे, म्हणून या 10 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षापर्यंत 1 रुपया सुद्धा त्यांना मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला आता जिल्ह्यांची नावं सांगतो आणि सोबतच तुम्हाला माहिती दिलेली आहे की कोणकोणत्या बँकेत आहे। बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्टात खातं द्या किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये जर खातं असेल तर तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होणार आहे जर तुम्ही या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर। याची चौकशी कठोर प्रकारे सुरू करण्यात आलेली आहे। परंतु पुढच्या लाडक्या बहिणींच्या प्रकारे बघा आता पुढच्या लाडक्या बहिणीचा प्रकार जो आहे तो अतिशय वेगळा आहे, म्हणून जवळपास 80,000 लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे। पुढे सुद्धा अजून 80,000 लाडक्या बहिणी अपात्र होणार आहे। ते म्हणजे त्यांचं उत्पन्न डबल चेक होणार आहे। जर 2.5 लाखापेक्षा 1 रुपये जर वरती यांचं उत्पन्न आलं तरी सुद्धा तुमचा लाभ आता डायरेक्ट बाद करण्यात येणार आहे। ते सुद्धा आता राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। 2.5 लाखाहून सुद्धा तुमचं उत्पन्न नकोय आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर तुमचं आलं असेल तरी सुद्धा तुमचा लाभ आता बंद होणार आहे। ही सुद्धा आता चौकशी सुरू झालेली आहे। आता एकही न वेळ वाया गेला तर तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो। जिल्ह्यांचे नावं अशा प्रकारे आहे बघा। आता इथून पुढे ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे त्याचे नाव आहे लातूर जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर,
वाशिम, धुळे, नंदुरबार, पालघर, जालना, बीड, बुलढाणा या जिल्ह्यात लाडक्या बहिणींना सर्वात पहिल्यांदा कसून चौकशी केली जाणार आहे। बघा, या जिल्ह्यांमध्ये डायरेक्ट लाभ तर बंद केला जाणार नाही, पण या 10 जिल्ह्यांमध्ये कसून चौकशी करण्यात येणार आहे। ही नेमकं तुम्ही आतापर्यंत जे गैरमार्ग समोर आलेला आहे या जिल्ह्यांपैकी आलेले आहे, याची चौकशी सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट बँक असू द्या, स्टेट बँक असू द्या, इंडियन महाराष्ट्र बँक असू द्या, बँक ऑफ इंडिया असू द्या, या 4 बँकेपैकी जर तुमचं खातं असेल, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा या खात्यांमध्ये जर पैसे येत असतील आणि या जिल्ह्यांपैकी तुम्हाला आता नावं सांगितले त्या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुमची कठोर चौकशी होणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। सरकारने दिले आहे। तर तुम्ही अजून बँक खात्याचे आधार कार्ड लिंक केलं नसेल, जर जोडलं नसेल, पटापट तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक करून घेणं गरजेचं आहे। इथून पुढे तुम्हाला सुटका होणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेसाठी कठोर चौकशी सुरू आहे। त्यानंतर दुसरं काय महत्त्वाचं काम असणार आहे ते सुद्धा तुम्ही करून घेणं गरजेचं आहे। तुमचा मोबाईल नंबर वगैरे लिंक करून घेणं सुद्धा गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता तुम्ही या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर, आणि 10 जिल्ह्यांची नाव तुम्हाला सांगितले आहे, तर यामध्ये तुमचं आधार कार्ड व्यवस्थितपणे लिंक करून ठेवा। जवळपास तुमची चौकशी सुरू झालेली आहे। जर या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहे, म्हणून या 10 जिल्ह्यांची कठोर चौकशी सुरू केलेली आहे। तुम्ही या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा। या 10 जिल्ह्यांपैकी वेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहत असाल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती पैसे भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।